परत बंद करायला आम्हाला
दर्शनाचा लाभो मला दास दर्शनाचा लाभो मला दास दर्शनाचा लाभो मला श्रीराम जय राम भावे म्हणा 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 लाज भीती सोडून घे रे मना सोडून घे रे मना लाज भीती सोडून घे रे मना लाज भीती सोडून घे रे मना श्रीराम जय राम भावे म्हणा 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 राम नामा घेण जीव सुना सुना 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 श्रीराम जय राम भावे म्हणा 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 दास दर्शनाचा लाभो मला दास दर्शनाचा लाभो मला श्रीराम जय राम भावे म्हणा श्रीराम
शरण शरण भगवंता शरण शरण भगवंता शरण शरण भगवंता तुम्हारो राम दूता तुम्हारो राम दूता शरण शरण भगवंता शरण शरण आज मारुतीराय तुकोबांना तिसरी भक्ती सांगणार आहे ती म्हणजे नामस्मरण जी मारुतीरायांनी अखंड केली. त्यांची सगळ्यात आवडती भक्ती नामस्मरण भक्ती आणि दास्य भक्ती. सगळ्या भक्ती त्यांनी केल्या पण त्यातल्या त्यात जसं आपलं आवडतं असतं तसं मारुतीरायांचं नामस्मरण आणि दास्य भक्ती जास्त त्यांना आवडती आहे. हे सतत प्रभू रामचंद्रांचं नाम घेत असत. नाम घेता की राघवाचे नाम घेता की राघवाचे दास राम हनुमंताचे नाते दास राम हनुमंताचे नाम घेता की राघवाचे नाम घेता की त्याचं महत्व तुकोबांना ते सांगतात की नामस्मरण भक्ती कशी आहे. तर पहिली भक्ती त्यांनी सांगितली ती श्रवण. दुसरी भक्ती आहे ती कीर्तन भक्ती म्हणजे ऐकायचंय मग बोलायचंय म्हणजे कीर्तन भक्ती हे बोलणं आहे. आणि तिसरी भक्ती आहे
की नामस्मरण म्हणजे कृती करायची. नामस्मरण भक्ती म्हणजे कृती आहे, अशी ओळीनी ह्या 3 भक्ती. तर आज आपल्याला नामस्मरण भक्ती ऐकायची. आपण नामस्मरण भक्ती पुष्कळ ऐकली आहे. माझ्याच पुढे प्रश्न आहे की आता मी काय सांगायचंय. कारण 12 भाग आपण नामस्मरणावरती त्याचा सांगोपांग विचार केलेला. पण असं हे नामस्मरण जे आहे की त्याचा ध्यास लागला पाहिजे. म्हणून आपण ते भजन आज घेतलंय की ध्यास दर्शनाचा लागो म्हणा, श्रीराम जयराम भावे म्हणा. भावपूर्ण अंतःकरणाने ते नामस्मरण आलं पाहिजे. म्हणून नामस्मरण हे म्हणण्यापेक्षा नामस्मरण ही भक्ती कशी आहे तर नुसतं स्मरण करायचं नाही, तर ती शरण यात्रा आहे. भगवंताला शरण गेल्याशिवाय तुम्हाला ही नामस्मरण भक्ती तुमच्या अंगामध्ये मुरतच नाही. म्हणून लाज भीती सोडून दे रे म्हणा. मनाला आपल्याला काय सांगायचंय की नामस्मरण करताना मला कोणी हसतील का, माझ्याकडे कोणी बघतय का, मला काय म्हणतील मी ह्या वयात करतोय, हे काहीही मनात आपण आणायचं नाहीये. आणि अशी ही लाज भीती सोडून ही नामस्मरण भक्ती करायची. आणि रामनामा विण जीव सुना सुना. रामनाम नसेल तर आपल्याला तो दिवस वाया गेलाय असं वाटलं पाहिजे. म्हणून ही नामस्मरण भक्ती जी आहे ना, हे नामस्मरण तर आपण भुतकाळ बोललेलो आहोत, पण नामस्मरण हे कसं आहे ते आपण आता आज बघायचंय. की नामस्मरण हे आईसारखं आहे. बघा, जेव्हा लहान मूल असतं त्याला काही कळत नाही असं आपण म्हणतो की त्याला काही खायला दिलं तर तो पदार्थ खायचा आहे काय कळतं का, नाही कळत. समजा आपण लहान मुलाला पहिल्यांदा बघितलं की त्याच्या हातात पैसे घालतो, ते पैसे किती आहेत हे कळतं का त्याला, तो सगळं तोंडात घालत असतो. किंवा एखादी चप्पल खायला घेतली तरी सुद्धा त्याला काही त्याचं नसतं. किंवा मला हे हितकारक आहे का, मी जिन्यावरनं खाली पडेल का, हे सुद्धा त्याला कळत नाही. पण ह्या मुलाला आपण म्हणतो कळत नाही, पण त्याला एक गोष्ट कळते की नाही, काय कळते, आई बरोबर कळते. त्या समजा आई कामाला बाहेर गेलीये आणि घरातले सगळे त्याला थांबवण्यासाठी झुंजत असतात. मग त्याला काहीतरी खेळणं दाखव, टीव्ही दाखव, हल्ली मोबाईल हातात दे, वाटेल ते करतात, पण ते मूल रडायचं थांबत नाही. पण आईचा आवाज जरी आला किंवा तिचा नुसता स्पर्श जरी झाला तरी ते बाळाला कळतं आणि तो रडायचा थांबतो. मग तसंच आपली अवस्था झाली पाहिजे नामस्मरणाच्या बाबतीत. आपल्याला बाकीचं काही कळलं नाही तरी चालेल, आपल्याला जपजाप्य कळलं नाही चालेल, साधना कळली नाही चालेल, उपासना कळली नाही चालेल, पण नामस्मरण कळलं की आपल्याला ते सगळं आपलं तारून नेतं. म्हणून नामस्मरण जसं आईला कळतं आपल्या बाळाला काय हवंय, हे जसं आईला कळतं तसं हे नामस्मरणाला कळतं. एकदा तुम्ही त्याला घ्यायला लागला की ते तुमचं आईसारखं संगोपन करतं. मग तुमच्यावर येणारी जी संकटे आहेत, नामे संकटे हरिती नामे विघ्ने निवारती, म्हणजे नामेची उत्तम गती परमपद, उत्तम पद तुम्हाला मिळतं. म्हणून आपण आई लहान मुलासारखं व्हायचं की नामस्मरण फक्त करायचंय, मग बाकी सगळं असेल ते आईप्रमाणे नामस्मरण आपली काळजी घेते. म्हणून नामस्मरणाला आईची उपमा दिली आहे. त्यानंतर वडिलांची सुद्धा उपमा दिली. जसं लहानपणी आईची जास्त आवश्यकता असते तसं तुम्ही एकदा बाहेर पडला तेव्हा तुम्हाला वडिलांच्या प्रमाणे जगामध्ये कसं वागायचंय हे कळायला लागतं. म्हणून वडील सुद्धा तितकेच आवश्यक सांगितलेले आहे. मग वडिलांचा मान प्रतिष्ठा हे कसं मिळवायचं, तसं या नामस्मरणाने आपल्याला मान प्रतिष्ठा मिळत असते. बघा, साधे आपण एक मनुष्य एखाद्याचं काम करायचं असेल तर आपण काय सांगतो, जा तुम्ही तिकडे माझं नाव सांगा तुमचं काम होईल, असं सांगतो की नाही. इतकी सहज गोष्ट आहे. मग आपल्या नावाचा आपल्याला एवढा अभिमान आहे म्हणजे ते काम होतं सुद्धा. मग त्या भगवंताला त्याच्या नावाचा अभिमान असला तर म्हणजेच तो पित्यासारखं करतो. जसं आपल्या नामाने सुद्धा एखादं छोटस काम होऊ शकतं तसं या भगवंत नामाने हे काम होऊ शकतं. जसं आपल्याला एखाद्या ऑफिसमध्ये जायचंय तर तुम्हाला परवानगी लागते,
किंवा आता एअरपोर्टवर जाऊन तुम्हाला परदेशात जायचं आहे तर तुम्हाला काय लागतं? पासपोर्ट लागतो. तिथे शिक्का मारायला लागतो. मग तसं ह्या परमार्थामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर ह्या भगवान नामाचा शिक्का असायला पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. म्हणजेच हे नामस्मरण इतकं श्रेष्ठ सांगितलेलं आहे. तसं हे नामस्मरण घेताना प्रत्येक पावलाला आपण नामस्मरण घ्यायचंय. ही अवस्था आपण कशी आणू शकतो? तर सातत्याने आणू शकतो. कारण ही जर गोष्ट आपण आपल्या मनाला शिकवली तर हे आपण नक्की करू शकतो. म्हणून जनाबाईच एका ठिकाणी म्हणतात, नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. नाम तारक हे थोर, नाम तारक हे थोर, तारक हे थोर, नाम तारक हे थोर. तारिले अपार, नामे तारिले अपार, तारिले अपार, नामे तारिले अपार. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल नामधरणी कांडणी, नामधरणी कांडणी, नामधरणी कांडणी, नामधरणी कांडणी, नामधरणी कांडणी, नामधरणी कांडणी. म्हणे नाम याची जननी, म्हणे नाम याची जननी, म्हणे नाम याची जननी, म्हणे नाम याची जननी. नाम तारक हे थोर, नाम तारक हे थोर, तारक हे थोर, नाम तारक हे थोर. तारिले अपार, नामे तारिले अपार, तारिले अपार, नामे तारिले अपार. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. विठोबा रुक्माई जय विठोबा, विठोबा रुक्माई जय विठोबा, विठोबा रुक्माई जय विठोबा. नामे तारिले अपार, म्हणून नाम तारक आहे आणि ह्या भवसागरातून ते आपल्याला पार मिळू शकते. म्हणून नाम संकीर्तन हे आपण करायचं. तिथे टाळाटाळ करायची नाहीये. सतत निधिध्यास आपल्याला असायला पाहिजे की नाम आपण आज घेतलं नाहीये, आज आपलं नामस्मरण राहिलं आहे, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. दुसरी उपमा नामाला मित्राची दिलेली आहे. जसा मित्र आपल्या सदा सर्वदा संधीत असतो की नाही, समजा अगदी देहाने नसेल पण आपण मनातलं सुद्धा फोनवरनं सांगू शकतो मित्राला, अगदी त्यामुळे मित्र जवळ आलेले. मग असं हा नामस्मरण सुद्धा मित्र सांगितलं. म्हणून तुकोबाच एका अभंगामध्ये म्हणतात, जेथे जातो तेथे गुरु माझा सांगती, जेथे जातो तेथे गुरु माझा सांगती. काल मी सिंहाती घरोनिया, काल मी सिंहाती घरोनिया. जेथे जातो तेथे गुरु माझा सांगती, जेथे जातो तेथे गुरु माझा सांगती, जेथे जातो तेथे गुरु माझा सांगती.
त्याचं वेगळं तिकीट काढावं लागतं का? नाही लागत. म्हणजेच आपण नामस्मरण हे सतत आपल्या बरोबर मित्रासारखं ठेवू शकतो आणि ते आपल्याला सांभाळत सुद्धा. नामस्मरणाचा परिणाम इतका आहे की एक महाराजांकडे स्त्री गेली होती आणि माहेरी तिला अशी सवय होती की नामस्मरण करायचं. पण सासरी गेल्यावर ते लोकांना, घरच्या लोकांना आवडे नाही झालं. तेव्हा तिने महाराजांना विचारलं की मी आता नामस्मरण कसं करू, कारण मुखाने नामस्मरण सतत बाहेर येत आहे आणि ते आता घरच्यांना आवडत नाहीये. तर महाराज हसले आणि ते म्हणाले की नामस्मरण आपण करायचंय, पण ते आपण मनात करू शकतो ना. मनात केलेलं नामस्मरण हे जास्त श्रेष्ठ आहे. पण त्याच्यावरती महाराज तिला एक उपमा सांगतात की बघा, एक कामाला ठेवणारी बाई असते आणि घरात सगळं काय पडेल ते काम करायचं, तिला ठेवलेली असते. पण तिला लोणी अत्यंत आवडत असते आणि पूर्वी काय असं मिक्सर वगैरे असे नव्हते, ते मंथन करून ताक करायला असायचं आणि तिला ताक करायला ती पहिली घ्यायची आणि ती मार्केट कुठे गेली की तो लोण्याचा गोळा खाली गंजाला दाबून ठेवायची आणि मग एवढंस लोणी निघालाय असं सांगून आणि मग ती परत कुठे बाहेर गेली दुसरं काम करायला की ती खायत असे. पण जरी चोरून लोणी खाल्लं तरी देहावर ते दिसणारच ना. तसं महाराज त्या मुलीला सांगतात की जरी तू नामस्मरण घेतलंस तरी त्याचा परिणाम तुला दिसणार आहे, त्याचा परिणाम तुला मिळणार नाही असं होणार नाही. उलट त्याचा परिणाम हा तुला जास्त लवकर मिळेल, कारण तू मनातनं करणार आहेस. म्हणून नामस्मरण कुठलीही परिस्थिती आली तरी सोडायचं नाही. मग हे नामस्मरण तू ज्ञानेश्वर माऊलीच एका ठिकाणी सांगतात की हे नामस्मरण आपण करतो त्याच्या पण आपल्याला फलश्रुती हवी असते की आम्हाला याच्यापासून काय मिळणार. तर ज्ञानेश्वरीमध्ये ते एक असा दृष्टांत देतात की तुळशीचं झाड, त्याला काही लोक लांबनं सुद्धा शिंतोड्याचं पाणी सुद्धा घालत नाही. हल्ली तर तुळशीला पाणी घालणं हे कालबाह्य झालंय, कारण तुळस नसते. हल्ली घरामध्ये काय असतं, कॅक्टस असतं. परदेशात तुळस लावतात, पण आज आपल्या वृंदावनातली तुळस त्यांच्याकडे गेली, त्यामुळे तुळशीला पाणी नाही. पण जर एखादा व्यापारी असेल तर माऊलींनी असा दृष्टांत दिलाय की तो दूध विकत घेऊन त्या द्राक्षाच्या रोपाला घालतो. त्यांनी काय होतं, तर एक एक घड 1-1 किलोचा होतो. हे मला माहिती नाही, हा माऊलीचा दृष्टांत आहे. पण त्यामुळे काय होतं की समजा एक घड तुम्ही काय 200 रुपये किलो आत्ताचा भाव असेल तर एका झाडाला 100 जर घड आले त्या वेलाला तर किती पैसे मिळाले. पण तुळशीला पाणी घालून काय मिळणार आहे, त्याच्या झाडाचा काही इमारतीला उपयोग होतोय का? बघितलंय का कोणी? हे तुळशीच्या लाकडाने केलेली इमारत आहे. बरं त्याच्या पानांच्या पत्रावळी तरी करता येतात का? नाही करता येत. त्याला फुलं येतात का? फळं येतात का? बरं त्याची सावली तरी मिळते का? मग आम्ही तुळशीला पाणी कशासाठी घालायचं असे नास्तिक असणारे लोक विचारतात. पण माऊली इथे काय दृष्टांत देते की जसं दूध घालून तो जो परिणाम आहे तो दृश्य परिणाम आहे की तुम्हाला त्याचे अमुक अमुक पैसे मिळतील. बाबा तुम्ही अमुक लिटरने दूध घेतलं आणि द्राक्षाला घातलं तर तुम्हाला त्याचा भाव मिळेल, म्हणजे पैशा रूपामध्ये मिळेल. पण तुळशीला पाणी घालून तुम्हाला कोणत्या रूपामध्ये मिळणार आहे लाभ, तर पुण्य स्वरूपामध्ये मिळणार. द्राक्षाला दूध घालून तुम्हाला वर्तमान काळामध्ये तो लाभ मिळणार, पण तुळशीला पाणी घालून तुम्हाला भविष्य काळामध्ये ते पुण्य मिळणार. म्हणजे कोणाला काय घालावं, तुळशीला पाणी घालणं हे श्रेष्ठ आहे ना. म्हणून तसं नामस्मरणाचं आहे. आज तुम्हाला नामस्मरणाचा लाभ लगेच दिसेल का? नाही दिसणार. जसं दररोज तुळशीला पाणी घालावं आणि मग जसं पुण्य गाठी पडतं तसं नामस्मरण दररोज करावं, ते पुण्य तुमच्या खात्यामध्ये पडणारच आहे. म्हणून
तुकोबा सुद्धा एका ठिकाणी म्हणतात, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान, तेणे जिना समाधान समाधान, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान. आता इथे सदा शब्द किती वेळा आलाय? पहिल्या चरणात पण आलाय आणि दुसऱ्या चरणात पण आलाय. दुसऱ्या चरणामध्ये तेणे सदा चित्ता समाधान. आता समाधान ही गोष्ट की बाजारात मिळत नाही. विकत घ्यायला गेलं तरी कितीही पैसे दिले, अगदी अंबानी जरी गेले तरी सुद्धा समाधान कुठल्या दुकानात मिळणार नाहीये. मग दुकानाचं नाव असेल की समाधान टी स्टॉल असं नाव असतं, पण समाधान मिळतं का हो? ते गिऱ्हाईक त्या दुकानात आलं तर समाधान आहे. ते गिऱ्हाईक दुसऱ्या शेजारच्या स्टॉल मध्ये गेलं की असमाधान आहे. म्हणजेच नुसतं समाधान लिहून तसं समाधान मिळत नाही. म्हणून तुकोबा सांगताय की सदा नाम घोष, सदा त्यांनी सदा सर्व काळ नामस्मरण घेतलंय म्हणून त्यांना सदा सर्वदा समाधान मिळालेलं आहे. आपण कदा कदा घेतो त्यामुळे समाधान आपल्याला कदा कदाच मिळतं. आज आपल्याला समाधान आहे तर उद्या दुःख आहे. पण आपण तुकोबांसारखं नामस्मरण घेतो का सदा सर्व काळ? नाम घोष करतो का? कीर्तनकारांना सांगावं लागतं, अरे मी एकटी म्हणते, तुम्ही 10 जण आहात. घोष हा शब्द कशासाठी आहे? म्हणजेच आपण जर सदा हरी घोष केला, नाम घेतलं, तर तुकोबांसारखं आपल्याला पण चित्ती समाधान मिळणार. म्हणून एवढा नजराणा जरी दिला तरी सुद्धा तुकोबांनी का ते नाकारू शकले? तर त्यांच्या चित्तामध्ये समाधान होतं म्हणून. पण त्यांच्या सहवासात असणाऱ्या अवलीला होतं का समाधान? ते तिने सगळे दागिने घातले होते आणि तुकोबांनी तिला ओळखलंच नाही, कारण अशी अवली बघायची सवयच नाही. एक एक सगळा दागिना तिला काढायला सांगितला आणि ते म्हणतात की आता तू माझी बायको शोधतेस, आता मी तुला ओळखू शकेल. म्हणजे चित्तामध्ये समाधान असायला पाहिजे. ते चित्तातलं समाधान हे नामस्मरणाने मिळतं. म्हणून सदा नाम घोष करा. म्हणून तुकोबांची अनेक उदाहरणं अशी अभंगांची आहेत की तुका म्हणतायत की तुका करुणी हाकारा, नाम घ्या हो फुका फुका. अहो फुकट असणारं नामस्मरण तुम्ही घ्या, पण ते सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही. म्हणून असं नामस्मरण हे सतत घेतलं तर आपल्याला त्याचा लाभ आहे. नाहीतर काय होतं, नामस्मरण करताना आपल्या मनामध्ये अनेक संदेह येत असतात, संशय येत असतात आणि ते नामस्मरण त्यांनी आपलं घेतलं जात नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी म्हणते, सोडी रे टाहून मनातला जो संदेह संशय आहे तो तुम्ही काढून टाका आणि त्या नामस्मरणावर तुम्ही भाव ठेवा आणि मुखाने सतत राम कृष्ण हरी जे काही तुमचं आराध्य दैवत आहे त्याचं नामस्मरण करा. या नामस्मरणाचे अनेक लाभ सांगितले.
लाभ कसे आहेत या नामस्मरणाला? आपल्याला दान सुद्धा देता येतं बरं, आणि त्याचं फळ मिळतं. एक अत्यंत श्रीमंत मनुष्य होता आणि पत्नी दुर्धर आजाराने अगदी ग्रासली होती. अनेक दवाखाने झाले, हॉस्पिटल झाले, डॉक्टर बदलून झाले, पण ते गुण येईना. आता आई अर्ध्या संसारातली स्त्री जाणं हिच्यासारखं दुःख नाही, म्हणून सगळे उपाय करतायत, पण काही हाताला यश येईना. म्हणून हे सधन ग्रस्त होते ते आपल्या एका धार्मिक मित्राकडे गेले आणि आपल्या मनातली व्यथा त्यांना सांगितली की किती अरे उपाय केले पण काही होत नाही, काय करता येईल आपल्याला? कारण जेव्हा सगळे हे डॉक्टरी उपाय संपतात तेव्हा मनुष्य देवाकडे धावतो किंवा त्या मार्गाला लागतो, त्याशिवाय त्याला तो आठवत नाही. आणि तो जो धार्मिक त्यांचा मनुष्य मित्र होता त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही, मी माझ्या नामस्मरणाचं पुण्य वहिनींना देतो, बघूया त्यांनी काही बरं वाटतंय का. आणि अक्षरशः संकल्प सोडलाय आणि 1 कोटी जप त्यांनी त्या मित्राच्या पत्नीला अर्पण केलाय. आणि सांगायची गोष्ट, त्यांची प्रकृती सुधारायला लागली. 8 दिवसानंतर त्या उठून बसायला लागले, त्यानंतर हळूहळू चालायला लागलेत आणि महिन्यांनी धडधाकट होऊन त्या बाई घरी आली. असं नामस्मरणाचं पुण्य असतं, ते आपल्याला दुसऱ्याला सुद्धा देता येतं. मग असं जर पुण्य असेल तर आपण दुसऱ्यासाठी त्याचा उपयोग करू नाही? म्हणजे एखाद्या गृहस्थ जर अगदी असं असेल की आता आज मरतोय का उद्या मरतोय, तर असं सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे एक तर ते या आजारातनं सुटतील तरी, नाही तर वाचतील तरी, असं नामस्मरणाचं सामर्थ्य आहे. म्हणून नामस्मरणाचं सामर्थ्य हे दिसत नाही पण ते आहे. म्हणून एके ठिकाणी एका लेखकाने 2च अक्षर आहेत की नाही, मन, नाम आणि मध्य, अशी यांची तुलना केली आहे बरं का. तर कालच मी सांगितलंय की हे विषय कीर्तनात नको, पण नामस्मरणाचं महत्व सांगण्यासाठी हा विषय आज मी घेते. की 2च अक्षर शब्द आहे, पण आज आपल्याला हे काय दिसतंय जगामध्ये की जरा दुःख आलं की लोक त्याच्या आहारी जातात आणि ते पिऊन तुम्हाला दुःखच होतं ना, तुमची काही व्यथा जाते का? पण नामस्मरण घेतल्यानंतर तुमची विघ्न निवारण होतात आणि हे तुम्हाला दुःखांना आमंत्रण करतं. मद्य हे दुःखाला आमंत्रण करतं. दुःखामध्ये मद्य पेल्यानंतर माणूस राहत नाही, पण नामस्मरणाने माणूस देवरूप होऊ शकतो. इतकं सामर्थ्य नामामध्ये आहे. मग नामस्मरणाने अनेक रोग सुद्धा बरे होतात. भवरोगावरती संतांनी सांगितलेलं औषध हे नामस्मरणच आहे. पण मद्य प्यायल्यानंतर तुम्हाला अनेक व्याधी होतात. म्हणजेच 2च अक्षरांचे शब्द आहेत. ह्याच्यामध्ये मद्य प्यायल्यानंतर माणूस कसा होतो? ताठरतो. पण नामस्मरणाने त्याच्यामध्ये लीनता येते. म्हणून नामस्मरण हे अत्यंत श्रेष्ठ सांगितलेलं आहे. म्हणून असं नामस्मरण आपण सतत मुखाने घ्यायचं आहे. ज्या वेळेला समर्थ रामदासांनी 13 कोटी नामस्मरण केलं आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं दर्शन त्यांना झालं आणि ते मागणं त्यांनी आपल्यासाठी सुद्धा मागून ठेवलेलं आहे. मग आता जेवढे आता आठवतील तेवढे, आता ताजा अभ्यास आहे, जेवढे आठवतील तेवढा तुम्हाला सांगते की 1 कोटी जर तुम्ही नामस्मरण घेतलं तर तुम्हाला आरोग्य प्राप्ती होते. 2 कोटी तुमचं नामस्मरण झालं की तुम्हाला संपत्ती प्राप्त होते. 3 कोटी तुम्हाला नामस्मरण झालं तुमचं तर तुम्हाला यश कीर्ती मिळते. 4 कोटी तुमचं नामस्मरण झालं तर तुम्हाला ऐहिक उपभोग जे असतात ते तुमच्या पायाशी लोळून येतात. 5 कोटी झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही तरुणपणात नामस्मरण केलं तर हे आहे बरं का, म्हणजे इच्छित तुम्हाला जशी पती किंवा पत्नी हवंय ते तुम्हाला प्राप्त होतं. 5 कोटी तुमचा जप झाल्यानंतर
पण तरुणपणात केल्यानंतरच ते साध्य आहे, म्हातारपणात केल्यानंतर नाही. त्यानंतर 7 कोटी 6 कोटी जर तुमचं झालं तर तुमचा अपमृत्यू टळतो. 7 कोटी झाल्यानंतर तुम्हाला ऐहिक तुमचं जे आहे ते सांगून झालं ना मला वाटतं. ऐहिक 8 कोटी. त्याच्यानंतर प्रारब्ध तुमचं कमी होतं. कर्म जे प्रारब्ध कर्म आहे त्याच्यानंतर संचित कर्म हे नष्ट होतं, क्रियमाण कर्म नष्ट होतं. त्यानंतर शेवटचं 13 कोटी जेव्हा होतं त्यावेळी प्रत्यक्ष प्रभू तुमच्या पुढे साक्षात उभा राहतो. इतकं नामस्मरणाचा सामर्थ्य सांगितलेलं आहे. पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर हे सगळं आहे. आणि हा जप सुद्धा मनापासून करायचा, कसाही करायचा नाहीये. याच्यामध्ये मी एकदा सांगितलं होतं की लोक कॉम्प्युटरवरती गेम खेळतात, ते बसून खेळतात आणि मग आता नामस्मरणाची आठवण होते म्हणून झोपून जप करायचंय. असं नाही करायचं. मग म्हणून मगाची जो लेखकाने लिहिलं होतं त्याच्या खाली एक महत्वाचं वाक्य त्यांनी लिहिलेलं होतं की हे नामस्मरण करण्याचं पथ्य काय आहे, तर रम, रमा आणि रमी ही 3 व्यसन सोडायचे आणि नामस्मरण करायचं. आई सारखं रम, रमा, रमी हे लक्षात ठेवायला सोपं आहे ना. म्हणून असं नामस्मरण जर आपण केलं म्हणजे व्यसनाधीन न होता आपल्याला नामस्मरणाचं व्यसन लागलं पाहिजे. कारण खरी 2च व्यसन सांगितलेली. एक म्हणजे विद्यार्जन करणं आणि दुसरं म्हणजे हरिनाम संकीर्तन. हरिनामस्मरणाचं छंद लावून घेणं, व्यसन लावून घेणं हे आपल्याला सांगितलंय. असं नामस्मरण करायला पाहिजे. म्हणून नामस्मरणाचे अनेक लाभ सांगितलेले आहेत. आणि नामस्मरणाशिवाय नामस्मरणाने आपल्याला काय होतं तर आपले अवगुण सुद्धा दिसायला लागतात. नामस्मरणाने आपण अंतर्मुख होतो आणि आपले गुणदोष आपल्याला दिसत नाहीत ना. आपण म्हणतो ना की दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. तसं आपल्यातले दोष आपल्याला दिसत नाही, पण हे दोष आपल्याला नामस्मरणाने दिसायला लागतात. एक गृहस्थ होते आणि ते सतत सगळ्यांना रागवत असायचं, पण त्यांना काही त्याचं भान नसायचं. पण जेव्हा ते महाराजांकडे आले आणि त्यांनी नामस्मरण घ्यायला सुरुवात केली आणि तेव्हा हळूहळू त्यांना असं वाटायला लागलं. म्हणून ते बायकोलाच विचारतायत मी हल्ली फार रागवतो का गं. म्हणजे पूर्वी रागवत होते पण तो दोष आहे हे नामस्मरण घेतल्यामुळे त्यांना कळायला लागलं. म्हणजे असे आपल्यातले अवगुण हे सुद्धा आपल्याला नामस्मरणाने दिसतात, कळतात आणि त्याच्यावरती ते आपण निवारण करू शकण्याचं सामर्थ्य सुद्धा हे नामस्मरणच देत असते. म्हणून नामस्मरण भक्ती ही अत्यंत श्रेष्ठ सांगितलेली आहे. कारण ती स्वतःची स्वतः करता येते, त्याला कुठलेही साधन लागत नाही आणि ती परमोच्च पदाला नेणारी सुद्धा आहे. नामस्मरण करून तुम्ही मुक्ती मिळवू शकता, भक्ती मिळवू शकता. म्हणजे खरं म्हणजे भगवंत मुक्ती देतो पण भक्ती देत नाही. पण नामस्मरणाने आपल्याला भगवंत हा मुक्ती देतोच पण भक्ती सुद्धा देतो. असं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. म्हणून जेथे आहे नामस्मरण तिथे माझा वास असं महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून महाराज जर आपल्या सन्निध हवे असतील तर आपण सतत नामस्मरण करा. म्हणून महाराजच एका ठिकाणी म्हणतायत मनी धरा राम हाती धरा काम, मनी धरा राम हाती धरा काम,
सुद्धा येते. म्हणजे आपण देहामध्ये आहोत, पण विदेह कसं असावं म्हणून दृष्टांत सांगते तुकोबांच्या जीवनात. तुकोबांच्याकडे एकदा त्यांचे मेहुणे म्हणजे आवलीचे भाऊ जेवायला आले. आता भाऊ राया येणार म्हणून त्यातल्या त्यात ती कोंडाचा मांडा करते, स्वयंपाक करते, कोणाकडनं उसणं आणलंय. आणि आज तुकोबांना ती सांगतेय की तुम्ही आज काही भंडाऱ्याला जाऊ नका, त्यांच्या पंक्तीला तुम्ही नकोत का. हो नाही करता करता निघालेले तुकोबा थांबतात की आज आपल्याला बायकोचं ऐकायला पाहिजे. आणि स्वयंपाक वगैरे सगळं करते, आनंदाने सगळी त्यांची पानं मांडते. पण तुकोबा जेवतायत आणि ते भाऊ काही आज जेवत नाही, तिला काही कळत नाही. पण तेव्हा पूर्वी काय अशी पद्धत नव्हती की खाऊन बघायचं कसं झालं, असं नव्हतं ना. आपण जेव्हा जेवायला बसू तेव्हाच तो पदार्थ कसा झाला हे कळत असे. आणि मग ती स्वतः जेवायला बसली तेव्हा तिला कळलं की आपण भाऊ येण्याच्या आनंदामध्ये आपण एकाही पदार्थात मीठ घातलं नाहीये. आणि मग ती तुकोबांवर जोरडते, तुम्ही काल मला सांगितलं, तुमचं काम होतं ना, तुम्ही जेवायला बसला होता ना ग, पटकन सांगायचं मीठ नाही. कसं पुढे बायका आणि नवरा बोलतात बरं का. एके ठिकाणी एक कीर्तनकार बुवा ते चहा पाण्याला बोलले ना, आणि ते ग्रहस्थ आणि ते बुवा असे एकदम गेले. तर त्यांनी एक खूण केली बायकोला. काय खूण केली, आता ते कीर्तनकार बुवाला ते कळलं नाही खूण. तर म्हणे अशी खूण म्हणजे अर्धा कप चहा टाक असं कळलं मला, आधी काय खूण असं कळलं नाही. ते चहा वगैरे पिऊन झाल्यावर त्यांनी विचारलं बरं का, ह्या खुणीचं काय अर्थ तुम्ही तुमच्या बायकोला कळलं पण मला नाही कळलं, तुम्ही मला सांगा म्हणजे मला दृष्टांत सांगता येतो. अहो मी तिला सांगितलं अर्धा कप चहा कर, कालच्या चोथ्यात. तशी तुम्ही मला खून करायची ना, तुकोबा म्हणतात, तुकोबांना बायको आवली म्हणते. पण विदेही परिस्थिती असल्यामुळे मी असो काय नसो काय, जे नामस्मरणामध्ये गुंगून गेलेले आहेत असे तुकोबा विदेही झालेले होते. त्यांना मीठ जरी खारट झालं असं तरी त्याचा त्यांना काहीही परिणाम झाला नसता. कारण पहिल्यांदा ती म्हणते आज माझे भाऊ काही जेवले नाही, तेव्हा ती म्हणते, ते तुकोबा म्हणतात की अरे बाहेरनं खाऊन आले असतील, कोणाकडनं जेवून आले असतील. नाही म्हणे असं नव्हतं. मग त्यांनी सांगितलं की अगं मला माझ्या तोंडावर नामस्मरणाची रुची असल्यामुळे तू मीठ न घातलंस तरी मला समानच चव आहे, किंवा तू जास्त घातलं असतंस तरी समानच चव आहे. म्हणून नामस्मरणाने आपल्यामध्ये विदेहीपणा येतो. कारण भगवंताकडे देहबुद्धी टाकून त्याच्याकडे जायचंय ना, मग हे नामस्मरण करत असत. नामस्मरणासारखं साधन नाही. आणि ह्या भव रोगात तुम्हाला जर बरं व्हायचं असेल तर नामस्मरण हे सतत मुखाने घ्या, असं हनुमंतराय तुकोबांना नामस्मरण भक्ती करताना सांगतात. मूळ बघ्या शरण शरण हनुमंता, शरण Bye.
परिभ्रमण करत असायचे. पण 3 दिवसाच्या वरती ते कुठे राहिले नाही. परत ते राहिलेत, कोणाच्या घरी राहिलेत का? कधी एसी रूम लागले का? कधीतरी घळीत राहिले, कधीतरी डोंगर माथ्यावर राहायचे, तर कधी मारुती मंदिरामध्ये उतरायचे. पण एका गावामध्ये 3 दिवसाच्या वरती कधीही समर्थ राहिले नाही. आणि असे हे शिवरायांचे सद्गुरू असणारे एकदा विराटपूरला आले. ऐकुनी समर्थ वार्ता, ऐकुनी समर्थ वार्ता, उत्सुक झाली विराटपूर जनता. हा हा म्हणता धावे, हा हा म्हणता धावे, त्यांच्या सुदर्शनासही जनता. समर्थ डोंगर माथ्यावर आले आणि हे सगळ्यांना कळले. एखादा सुगंध जसा पसरावा तशी ही वार्ता सगळ्यांना कळली आणि जो तो त्यांच्या दर्शनाला जाण्यासाठी उत्सुक झाला. मग तो श्रीमंत असो, गरीब असो, स्त्री असो, पुरुष असो. आणि ह्याच डोंगर माथ्यावरती दररोज एक मेंढपाळ धनगर येत असे आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन. हा धनगर जो होता तो अत्यंत खंडोबाचा निस्सीम भक्त होता. दररोज उठावं, आपले नेहमीचे प्रातर्विधी वगैरे हे सगळं स्नान संध्याने अंघोळ वगैरे करावी, आपल्या खंडोबाचं पूजन करावं, पत्नी जी शिदोरी देईल ती बरोबर घ्यावी आणि आपल्या शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी म्हणून त्या डोंगर माथ्यावर तो दररोज नित्य नेमाने जात असतो. आणि आज तो नित्य नेमाप्रमाणे गेलाय. पण आज डोंगर माथ्यावरची गर्दी, मनात विचार करतोय की आज काही उत्सव नाही, जत्रा नाही, मग एवढी माणसे इथे का जमा झाली? का शत्रूंनी, मोगलांनी चढाई केली म्हणून आश्रयाला इथे आलेत लोक, पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसत नाहीये. म्हणजे शत्रूने आक्रमण केलंय असंही वाटत नाही. आणि मग तो अतिकामुक पंडित दर्शनाला, अतिकामुक पंडित दर्शनाला, लोक जाताना दिसती मुशकाला, लोक जाताना दिसती मुशकाला, बघिते ते तो देशवृंद पाणी, बघिते ते तो देशवृंद पाणी, कौतुकाने तो दास तो विचारे, कौतुकाने तो दास तो विचारे. आता मेषवृंद घेऊन तो गेलाय आणि एवढी मोठी बारी दिसतेय आणि कौतुकाने तो विचारतोय, उत्सुकतेने विचारतोय की का तुम्ही एवढे सगळे जण लाईनीमध्ये उभे राहिलाय, काय असं आहे डोंगर माथ्यावर? पण काही लोक कोण प्रश्न विचारतात त्याच्यावर उत्तर द्यायचं ठरवतात. सगळ्या सामान्यांना लगेच उत्तर देतील असं नाही. असा हा निर्धन दिसणारा, गरीब दिसणारा असा हा होता, दुर्लक्ष केलं. पण अशी जरी लोक असली तरी काही ठिकाणी सज्जन लोक तिथे असतात. आणि मग एक सज्जन त्याला म्हणतो की अरे तुला माहिती नाही का, या डोंगर माथ्यावर कोण आलाय? आपल्या शिवाजी राजाचे गुरु आले. आणि नुसते गुरु आले नाहीये, ते काय करताय? देतो आपुल्या मनचे, देतो आपुल्या मनचे, जे तुम्हाला हवंय ना ते देत आहे, म्हणून एवढी लाईन आहे. देतो आपुल्या मनचे, ऐसे सद्गुरु शिवाजी रायाचे, आले साधू दर्शनाला,
अशा साधूंचं दर्शन होणं मुश्किल नाही का? म्हणून ह्या साधूंचं दर्शन घेण्यासाठी म्हणून ही एवढी रांग लागलेली आहे. आता ह्याच्या मनामध्ये असा विचार आला की आपल्या शिवाजी राजाचे गुरु आले तर आपण सुद्धा त्यांचं दर्शन घेऊया. आपल्याला काही मागायचं काही नाही, पण अशा साधू पुरुषाचं दर्शन व्हावं ही इच्छा त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली. आता तो अगदी व्यवहार जाणत नसला तरी काही रीती भाती त्याला माहिती होती की देवाकडे जाताना, राजाकडे जाताना, गुरुकडे जाताना रिक्त हस्ताने जायचं नसतं. मग आता घरी जाऊन काहीतरी घेऊन येण्यापेक्षा वेळ जाईल म्हणून मग तो काय विचार करतो आणि त्याच रानामध्ये गोरे चिंचावळे प्यारी, गोरे गोरे चिंचावळे प्यारी, गोरी अणिवी बहुते मारी, गोरी अणिवी बहुते मारी, हे पुढती सत्नावारी रानामध्ये गेलाय आणि रान मेवा हा आपल्या जवळ असलेल्या एक फाटक्या उपरण्यामध्ये बांधलाय आणि तो मेवा घेऊन तो बारीमध्ये उभा राहिलाय. मध्ये घुसला नाहीये बरं का, लोक घुसतात मध्ये. याचा आम्हाला अगदी गोंधळात तर फार अनुभव येतो. सकाळच्या लोणी साखरेला बायकांना लाईनीत उभं राहायचं नसतं आणि मग काय सांगतात, अहो 6ची वाडी आमची, ती बाई नंतर 11 वाजता जेवायला दिसते बरं का. पण असे मध्ये घुसणाऱ्यातला हा नव्हता. किंवा कोणी पैसे भरून हल्ली दर्शन घेतात तर बालाजीला 5,000 भरले गेले की तुम्हाला तासात दर्शन, असंही हा नव्हता. हा बारीमध्ये उभा राहिला आणि जेव्हा आपल्या दर्शनाची वेळ आली तेव्हा ते आणलेल्या रानमेवा समर्था पुढे ठेवलाय, त्यांना दंडवत केलाय आणि उभा राहिला. आता जसं समर्थ सगळ्यांना विचारत होते त्याप्रमाणे या धनगराला सुद्धा विचारलं की काय हवंय तुला. तेव्हा तो म्हणतोय की नाही, माझ्या मनामध्ये खूप समाधान आहे, बायको पोरं लई झाक आहे, पण तुम्ही मागा म्हणताय म्हणून मी एक गोष्ट मागू. काय मागायचंय? तर तो काय म्हणतो की जसं तुमचं दर्शन मला झालं तसं माझ्या बायकोला मुलांना व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि मग तो त्यांना विनंती करतो, चला चला कीर्तनी, चला चला रामदास, चला चला घरी रामदास आणि समर्थांनी
होती म्हणून समर्थ त्याच्या पाठवणीला बसले आणि यांनी आपल्या घरी आणलंय आणि बायकोनी सुद्धा स्वागत केलंय. असं म्हणाली नाही, आधी नाही का सांगायचं, मी तयारीत राहिले असते. पतीने आणलाय म्हणजे हे साधू पुरुष आपल्या घरी आले ही भावना तिच्या मनात सुद्धा होती आणि पटकन तिने स्वयंपाक सिद्ध केला. अहो, परसामध्ये लावलेल्या 2-4 भाज्या त्या तिने केल्या, मिरचीचा खरडा केलाय आणि भोजनाला गुळ आणि पोळी, म्हणजे गुळ नुसता बरं का, गुळ पोळी नाही, गुळ आणि पोळी हे पक्वान्न होतं पूर्वी. आता पक्वान्न म्हणजे फक्त बालाजीची सासू एवढे, त्याच्यात सुधारच येत नाही, मोरंबा गोळंबा काही येत नाही, गोडाचा शिरा पण येत नाही, ते पक्वान्न आहेत असं म्हणतात मुलं हल्ली. पण गुळ पोळी आणि परसातल्या 2-4 भाज्या तिने केल्या आणि असा हा भावभक्तीने केलेला स्वयंपाक समर्थानं देऊ घातला. अत्यंत सुंदर असं स्वागत केलंय. आता भोजन झालंय म्हणून मुखशुद्धी म्हणून तुळशी पत्र हातावर दिलाय, हात धुवायला हातावर पाणी घातलंय, तुळशी पत्र हातात दिलंय आणि ह्या धनगराला अगदी धन्य धन्य झालाय आणि मनात विचार येतोय, धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मांचा शील केला, अनंत जन्मांचा शील केला, अनंत जन्मांचा शील केला. अहो, संत दर्शन जेव्हा संत घरी येतात तोच दिवाळी दसरा आहे. पण मनाला एक खंत लागली की आपण एवढे यांना बोलवलं पण आपल्या जवळ त्यांना देण्यासाठी काही नाही आणि ते मनात ते भाव चेहऱ्यावर दिसते, कारण मनाचा आरसा चेहरा आहे. आणि समर्थ त्याला विचारतात, काय झालं, तू नाखुश का दिसतोयस? तेव्हा तो म्हणतोय, मला द्यायला जवळी नसे काही, मला द्यायला जवळी नसे काही, नको चिंता भाकरी करूकारी, नको चिंता भाकरी करूकारी, मला द्यायला जवळी नसे काही, नको चिंता भाकरी करूकारी, नको समर्थ म्हणताय, समर्थाना तो म्हणतोय मला द्यायला तुम्हाला काय नाही. समर्थ म्हणते मला फकीराला काय करायचंय, घर दे नाही तर काही अजून दे, मला काय काय धनाचं नाही, मला मी लंगोटी नेसणार, मला काय करायचंय. पण खरं तुला सांगू, तुला एक गोष्ट तुझ्याकडे आहे बरी मला देण्यासाठी. आता कुठली गोष्ट माझ्याकडे आहे आणि मला माहिती नाही आणि समर्थांना माहिती आहे. आणि मग समर्थ सांगतात, तुझे मन हे आभास द्वैत देते, तुझे मन हे आभास द्वैत देते. तुझं मन आहे ना ते आम्हाला दे, म्हणजे तुझं पण समाधान होईल. आणि ह्याला ही कल्पना आवडली आणि मंत्र माहिती नव्हते पण तंत्र माहिती होतं. जी एखादी गोष्ट द्यायची असेल तर पाणी सोडून देतात म्हणून पटकन घरात गेलाय, काय वाटी चमचा मिळालाय तो घेऊन आलाय आणि समर्थांनाच सांगितलंय, देतो देतो समर्थान शिरवणी अपुन, देतो देतो समर्थान शिरवणी अपुन.
समर्थांनाच मंत्र मिळायला सांगितले आणि उदक सोडलंय मन समर्थांना दिलं. आणि समर्थांना पुन्हा डोंगर माथ्यावरती सोडायला गेलाय, पाठवणी घेतल्या आणि डोंगर माथ्यावर सोडलाय समर्थांना. आता नमस्कार करून निघालाय, पण मनात येतंय आपण आपल्या मनाने काही नाही करायचंय. आपण निघतो कसं म्हणून बसला बघा परत खाली, पण बसायला तरी कसं सांगितलंय, आपलं मन आपलं ऐकायचं नाहीये ना. म्हणून पुन्हा उभा राहिलाय, उभं राहायला सांगितलंय का पुन्हा अहो सारख्या उठा बशा चालू झाल्या. आणि समर्थ बघताय आणि समर्थ म्हणतायत खरं यांनी मन आपल्याला दिलाय. आणि मंत्र देण्यासाठी मनोभूमी तयार झाली म्हणून एका वृक्षाखाली तिथे बसवलंय. असे जाणून त्या दिला मंत्र राम, असे जाणून त्या दिला मंत्र राम, तयाच्या मध्ये पावला तो विराम. कृपा हस्त ठेवी तया मस्तकाला, कृपा हस्त ठेवी तया मस्तकाला, भवाची स्थिती लागली ती नयाला. सीताकांत स्मरण जय जय राम. समर्थांनी आपला कृपा हस्त त्याच्या मस्तकावर ठेवलाय आणि रामनामाचा मंत्र दिलाय. आणि रामनामा उच्चारामध्ये हा तल्लीन झाला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, अहो 7 दिवस गेले आणि हा नामस्मरण करतो. त्रिविध ताप विसरोनी जगती, त्रिविध ताप विसरोनी जगती, नामोच्चारी कमला. गुरुवरती निष्ठाचारी, गुरुवरती निष्ठाचारी, मौन धरोनी बसला, मौन धरोनी बसला. विविध ताप विसरून गेलाय. नामोच्चारामध्ये रामनामामध्ये इतका दंग झालाय की मौन धरवणी बसला. म्हणजे आता त्याचं नामस्मरण परावाणीने सुरू झालं. आणि हे नामस्मरण प्रभू रामचंद्रांच्या कानापर्यंत गेलंय. आणि प्रभू रामचंद्रांना असं वाटलं की एवढं मनापासून नामस्मरण कोण करतंय, त्याला आपण दर्शन देण्यासाठी जाऊ. म्हणून प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता, मारुतीराय असं सगळ्यांना घेऊन तिथे आले. आणि रामचंद्र त्याला सांगतायत की अरे तू ज्याचं नामस्मरण करतोयस ना तो मी आलोय. पण मनुष्य स्वभावाप्रमाणे डोळे किलकिले केले, पण मन समर्थांना दिलाय. डोळे उघडून चालणार नाही म्हणून गप्पन डोळे मिटून घेतले. आणि मग काय हो, न देखे रामा ते दृढतर बसे नेत्र मिटून, न ऐके रामा ते करयुगल घालून दोन्ही श्रवणी. आता प्रभू रामचंद्रांना बघायचं नाहीये म्हणून डोळे घट्ट मिटून घेतले. त्यांचं बोलणं ऐकायचं नाहीये म्हणून कानामध्ये हात घातले. आता प्रभू रामचंद्रांशी तो रामचंद्र आहे हेच त्यांना कळत नाहीये आहोत, पण आपण त्यांच्याशी बोलायचं नाहीये म्हणून शेवटी हा त्रिलोकीचा त्राता परत फिरला बघून. आता मी दर्शन द्यायला आलोय तरी सुद्धा हा दर्शन घेत नाही, काय म्हणावं याला. म्हणून प्रभू रामचंद्र समर्थांकडे गेले आणि म्हणतात काय तुझा तो शिष्य, मी एवढा त्याला दर्शन द्यायला आलो पण तो दर्शन देत नाही. आणि समर्थ म्हणतायत की माझी आज्ञा नाही ना म्हणून त्यांनी डोळे उघडले नाही. चला आपण जाऊया. म्हणून प्रभू रामचंद्रांना एका झाडामागे उभं राहायला सांगतायत आणि समर्थ तिथे येत आहेत आणि सांगतायत त्याला उठवतायत. आणि समर्थांनी उठवल्यावर हा आपल्या ध्यानातनं जागा झालाय, त्यांच्या पाया पडल्या
आणि तो समर्थांना सांगतो की मगाशी एक पारधीवाला येऊन गेला, जेवढे डोळे किलकिले गेले ते धनुष्य बाण दिसले आणि कोणीतरी पारधीवाला येऊन गेलाय असं म्हटल्यावर समर्थ हसतायत आणि त्याला सांगतायत नवता पारधीवाला आला, नवता पारधीवाला आला, तू ज्याचं नामस्मरण करतो तो प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र तुला दर्शन देण्यासाठी आणि आता मनाला पश्चात्ताप मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडलं नाही म्हणून समर्थांचे पाय धुतले आणि समर्थांना विनवणी करतोय तो राम असे कळले नाही मजला कीर्तनी, तो राम असे कळले नाही मजला दर्शन देण्यासाठी आले तर मी त्याला ओळखलं नाही, त्याचा मान केला नाही. पण आता मी तुम्हाला वचन देतो की मी हे नामस्मरण सोडणार नाही. पण जोपर्यंत तुम्ही मला प्रभूंचं दर्शन देणार नाही तोपर्यंत मी आपले पाय सोडणार नाही. आणि समर्थांनी झाडाच्या मागे फोन केले यावं आता दर्शनासाठी आणि मग तिथे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र दर्शन देत आहेत. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं सीताकान्तस्मरणं. अहो 7 दिवस नामस्मरण करून प्रभूंचं दर्शन ह्या धनगराला झालं. पण का झालं? भावपूर्ण अंतःकरणाने नामस्मरण केल्यामुळे 7 दिवसात झालं. आपल्याला 7 वर्षात सुद्धा होणार नाही, 70 वर्षात सुद्धा होणार नाही, कारण तो भाव आपल्या ठिकाणी नाही. पण असं नामस्मरण केलं तर भगवंत नक्की प्राप्त होतो हेच आपल्याला आख्यानावरून कळतं. आणि भगवंताची प्राप्ती हवी असेल नामस्मरण करा असं नामस्मरण भक्तीमध्ये तुकोबांना मारुतीराया सांगतायत मूळ बघ्या.
एक मागणी